नमस्कार मंडळी, खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झटपट होणारी मटन बिर्याणी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये मी तेल टाकून घेते। 2 ते 3 पळी आपल्याला तेल टाकायचं आहे। आता यामध्ये मी जिरे टाकून घेते। जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला लसूण देखील टाकायचा आहे। या जागी तुम्ही एक हिरवी मिरची देखील टाकू शकता। एक बारीक चिरलेला कांदा मी टाकून घेते। कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे, ते देखील मी स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण धना पावडर टाकून घेऊया। अर्धा चमचा मी धना पावडर घेतला आहे, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आता छान आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। याचं पाणी आटल्यानंतर यामध्ये मी गरम पाणी टाकून घेणार आहे शिजवण्यासाठी। थंड पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला। आता पाण्याला छान उकळी आल्यानंतर याला आपण झाकण लावून घेऊया। कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आता मी हवा काढून घेते। तुम्ही बघू शकता मटण छान शिजलेलं आहे। चला तर मग आपण आता बिर्याणी बनवायला सुरुवात करूया। मी इथे बारीक कट केलेला लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता, उभा लांब चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे बासमती राईस घेतलेला आहे। अर्धा ते 1 तास आपल्याला धुवून ठेवायचे आहेत अगोदर। इथे खडे मसाले घेतलेले आहेत मी। तमालपत्र घेतलेलं आहे, लवंग, चक्री फूल, हिरवी वेलची घेतलेली आहे। 2 ते 3 आपल्याला हिरवी वेलची घ्यायची, दालचिनी। तुमच्याकडे जे खडे मसाले असतील ते तुम्ही इथे वापरू शकता। धना पावडर, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, कसुरी मेथी, जिरे। चला तर मग आपण आता सुरुवात करूया। इथे मी काळी मिरी दाखवण्याचं विसरले होते। आपल्याला 5 ते 6 काळी मिरी देखील यामध्ये टाकायच्या आहेत। आता इथे आपण तेल टाकून घेऊया एका पातेल्यामध्ये। त्यामध्ये मी खडे मसाले टाकलेले आहेत। जिरे देखील मी टाकून घेतलेला आहे। जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। बारीक कट केलेला लसूण, तुम्ही यामध्ये लसूण पेस्ट देखील टाकू शकता। आता आपण टाकून घेऊया कांदा। कांदा थोडा लालसर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो आणि कांदा छान मऊ झाल्यानंतर यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया। धना पावडर मी टाकलेला आहे, हळद देखील मी टाकून घेतली आहे, 1 चमचा गरम मसाला, कसुरी मेथी आपल्याला अशी हातावर थोडी चोळून टाकायची आहे। थोडी कोथिंबीर देखील मी टाकून घेतली आहे। छान हे आपल्याला मसाले परतून घ्यायचे तेलामध्ये। आता मसाले परतून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचा आहे। आता 1 ते 2 मिनिटं आपल्याला तांदूळ छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। आता यामध्ये शिजवलेलं मटण आपण टाकून घेऊया। यामध्ये मी मटणचं सूप देखील टाकून घेतलेलं आहे। आता गरम पाणी मी टाकून घेते, थंड पाणी नाही टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। वरतून थोडी मी कोथिंबीर टाकून घेते। आता छान पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे। आता आपल्याला गॅस मीडियम ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता पाणी आटलेलं आहे। आपण अजून परत झाकण ठेवून हिला 5 ते 10 मिनिटं वाफवून घेणार आहोत।
तुम्ही बघू शकता आपली छान मटण बिर्याणी तयार झालेली आहे। बिर्याणी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण आपण तांदूळ धुवून ठेवलेला होता 1 ते 1.5 तास अगोदर। छान आपली मस्त अशी सुटसुटीत बिर्याणी तयार झालेली आहे। मस्त असा लिंबू, कांदा, थोडी मी कोथिंबीर टाकून घेते। छान आपण पापड, मस्त अशी आपली मटण बिर्याणी झटपट होणारी तयार झालेली आहे। अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।